नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। आता इथे काव्या तिच्या रूम मध्ये येऊन बसलेली असते आणि तिथे अनिशा येते आणि तिला म्हणते, काव्या तू अशी का वागत आहेस? त्यानंतर काव्या म्हणते, अगं मी मानिनी काकूंना वचन दिले आहे की मी पार्थच्या जवळ जाणार नाही। आता इथे अनिशा काव्याला खूप समजावून सांगत असते, तरीही काव्या काही ऐकत नसते। म्हणून अनिशा म्हणते, माझी काव्या कोणाचंच ऐकत नसते। काव्या तुला एक सांगू का, असा पार्टनर मिळायला खूप नशीब लागतं ग। आता इथे अनिशा काव्याला म्हणत असते, काव्या तुला खरं सांगू का, मी जेव्हा तुमच्या रूम मध्ये काल गेले होते ब्लँकेट आणण्यासाठी, त्यावेळेला पार्थ जिजूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की ते तुला मिस करतायत। त्यांनी तसं बोलून नाही दाखवलं, पण हेच खरं आहे। आता अनिशा पटकन म्हणते, अगं मला विचार, सिंगल असण्याचं काय दुःख असतं ते। आता इथे अनिशा काव्याला म्हणत असते, तुला तर माझा फंडा माहीतच आहे, आपल्याला काय वाटतं तेच करायचं, दुसऱ्यांचा काही विचार जास्त करायचा नाही। आता इथे काव्या म्हणते, अनिशा प्रत्येकच वेळेला आपला फंडा युनिव्हर्स समोर चालेल असं नाही। त्यावेळेला अनिशा म्हणते, युनिव्हर्स? तू युनिव्हर्सला मानायला लागलीस? अगं मग तू चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट कर, कळलं का, असं अनिशा म्हणते। आता असं म्हणून अनिशा उठते आणि कॉलेजला जायला निघते। काव्याला म्हणते, काव्या मी निघते आता, तू क्लासला येणार आहेस ना? त्यावेळेला काव्या म्हणते, हो येणार आहे। आणखी अनिशा त्या काव्याला म्हणते, हे बघ काव्या, तुला मी एक सांगते, त्यांनी जर तुला एखादं काम सांगितलं तर ते नक्की कर आणि तुझ्या त्या मानिनी काकूंचं वचन गेलं तेल लावत, अशी अनिशा काव्याला बोलत असते। असं म्हणून अनिशा निघून जाते। आता इकडे नंदिनी आनंद निवासमध्ये अॅनिव्हर्सरी साजरी करत असते। सर्व काही तयारी झालेली असते, पण ती आता जीवाची वाट पाहत असते, पण जीवा काही अजून आलेलाच नसतो। आता नंदिनी डोळे लावून जीवाची वाट पाहत आहे हे पाहून आनंद निवास मधील मुली नंदिनीला चिडवायला सुरू करतात, अगं ताई ये ना, कधी केक कापायचा? त्यानंतर दुसरी मुलगी देखील येते आणि म्हणते, ताई किती उशीर झालाय, कधी केक कापायचा आपण? त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो हो कापूया, थोडाच वेळ थांबा। आता नंदिनी केक कापूया तर म्हणत असते, पण नंदिनी केक कडे काही जात नाही। म्हणून त्या मुली आणखीन गंमत करायला सुरू करतात, अगं ताई केक कापूया म्हणतेस तू, पण केक कडे काही येत नाहीस, हा तू कुणाची वाट पाहत आहेस का? त्यावेळेला नंदिनी म्हणते, अगं काय बोलताय तुम्ही, नाही नाही मी कुणाचीही वाट पाहत नाही। आता नंदिनी त्या दोघींना म्हणत असते, तुम्ही दोघी अलीकडे खूपच बोलायला लागलात बरं का। आता नंदिनी त्या मुलींच्या आग्रहावरून केक कापण्यासाठी जाते। ती म्हणत असते, चला चला आपण केक कापूया, पण नंदिनीचे मात्र डोळे जीवा येणार याकडेच असतात। आता नंदिनी केक कापायला उभी राहते, सर्वच जणी तिथे असतात आणि एक मुलगी त्यातली नंदिनीच्या हातामध्ये चाकू देणार असते केक कापण्यासाठी। आता नंदिनीला हे घे चाकू असं म्हणतात आणि नंदिनी तो चाकू घ्यायला जाते, तिथल्याच एका मुलगीचा हात धरते। हे पाहून सगळेच हसायला लागतात, म्हणजे नंदिनीचे केक कापण्याकडे लक्ष नसतेच, तिचे लक्ष जीवाकडे असते। आता पुन्हा तेथील एक मुलगी म्हणते, नंदिनी ताई आज तुझं लक्ष नाही बर का, केक कापण्याकडे अजिबात तुझं लक्ष नाही, तू काय जीवा दादाची वाट पाहत आहेस का? त्यावेळेला नंदिनी म्हणते, अगं काय काय बोलताय तुम्ही, नाही नाही तसं काहीच नाही। आता सगळ्याच मुली तिथल्या नंदिनीची चांगलीच गंमत करत असतात। आता नंदिनी म्हणते, चला आपण केक काप। नंदिनीची मैत्रीण म्हणते, जीवा येणार नाही ना, मग केक कापूया आपण। त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो हो जे येणारच नाही त्यांची वाट कशाला पाहिजे। आता नंदिनी म्हणते, चला आपण केक कापूया। त्यावेळी तिथल्या मुली देखील म्हणतात, चला चला केक कापूया। त्यावेळेला आणखीन गंमत नंदिनीची करायला सुरू करतात। नंदिनी केक तर कापूया म्हणते, पण चाकू काही हातात घेतच नसते। म्हणून तिथली एक मुलगी म्हणते, काय ग ताई केक कशाने कापणार आहेस तू, बोटाने कापणार आहेस का, चाकू तर हातात घेतलाच नाहीस? असं म्हणत हा घे चाकू म्हणत नंदिनीला ती केक कापण्यासाठी चाकू देते। आता नंदिनी म्हणते, अगं नाही तसं काही नाही, मी घेणारच होते ना। त्यावेळेला नंदिनी चाकू घेण्यासाठी हात पुढे करते, पण चाकू काही घ्यायला तयारच नसते नंदिनी। हे पाहून तिथली एक मुलगी म्हणते, काय ग ताई तुला आता चाकू जड झाला का? त्यावेळेला नंदिनी म्हणते, नाही ग काय बोलताय, असं म्हणत ती चाकू घेते आणि केक कापायला सुरुवात करणार। तेवढ्यातच आता शिट्टी वाजवलेला आवाज येतो आणि ती शिट्टी जीवानेच वाजवलेली असते
आता जीवा शीळ घालत असते ते येतो, त्याच्या हातामध्ये आनंद निवासचं स्ट्रक्चर असतं, खूप छान त्याने ते बनवलेलं असतं, ते हातामध्ये घेऊन तिथे येतो. आता नंदिनी जीवाला पाहून खूपच खुश झालेली असते. आता इथे जीवा आनंद निवासमध्ये येतो, चेहऱ्यावर छान स्माईल असते आणि आनंद निवासचं स्ट्रक्चर दाखवत नंदिनीला खुणावत असतो, हे तुझ्यासाठी आहे. नंदिनी सुरुवातीला खुश तर झालेली असते, पण जीवाकडे पाहून थोडीशी रागावली आहे, रुसली आहे असं नाटक करत असते. आता इथे जीवा आल्याबरोबर नंदिनी रुसलेली पाहून तिच्यासाठी छान कविता म्हणायला सुरू करतो. आता जीवाच्या हातामध्ये आनंद निवासचं स्ट्रक्चर असतं आणि त्या स्ट्रक्चरकडे बोट करतच कविता म्हणायला सुरू करतो. हे घर म्हणजे ती आणि ती म्हणजे हे घर. या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तिची टापटीप असते. तिच्या हसण्याने या घरातील बागेमधील फुले उमलतात, तिच्या हसण्याने फुलतात इथल्या बागेतील फुले, तिच्या हसण्याने सुकावतात इथली लहान मुले आणि आजी आजोबा. आता अशाच बऱ्याचशा कवितेच्या लाईनी जीवा नंदिनीसाठी अगदी मनापासून म्हणत असतो. आता शेवटीला तो म्हणतो, मग आता या चांगल्या दिवशी राग रुसवे सोडा, मग या चांगल्या दिवशी राग रुसवे सोडा, पायाशी आला आहे आनंदाचा सडा. असं म्हणत जीवा नंदिनीच्या पायाशी फुलांच्या पाकळ्या टाकतो. आता जीवा नंदिनीला म्हणतो, चकाचक बाई सोडा हा राग, असं म्हणतच तो कान धरतो. आता नंदिनीचा राग मात्र चुटकी वाजवल्यासारखा गायब होतो आणि ती त्याच्याकडे पाहून हसायला लागते. आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, मी काय आत्ता आलो आहे ग, पण हे आनंद निवास तुझं आहे. आता इथे जीवा नंदिनीला म्हणतो, म्हणूनच आनंद निवासाने तुला जपण्याची जबाबदारी माझी आहे. असं म्हणतच हॅप्पी ॲनिव्हर्सरी आनंद निवास म्हणत जे स्ट्रक्चर आणलेलं असतं ते नंदिनीला गिफ्ट म्हणून देतो. आता जीवा स्ट्रक्चर देतच कॉंग्रॅच्युलेशन्स नंदिनी मॅडम असं म्हणतो. आता नंदिनी मात्र खूपच खुश झालेली असते आणि सगळेजण या दोघांचा आनंद पाहून टाळ्याच वाजवायला लागतात. आता इकडे पार्थ घरामध्ये त्याचे क्लायंट्स घेऊन आलेला असतो. आता इथे जीवा आणि नंदिनी खूपच खुश असतात, पण त्यांच्या खुशीला नजर मात्र हे भास्कर काका लावणार. आता या भास्कर काकांचं खरं रूप मालिकेमध्ये दाखवलं आहे. हे खरोखरच नंदिनीला अडचणीत आणण्यासाठीच जीवाला भूल घालत असतात. तर आता इकडे नंदिनी ते आनंद निवासचं स्ट्रक्चर पाहून जीवाला म्हणत असते, तुम्ही हे बनवलं आहे. आता इथे नंदिनी अशी म्हणताच तिच्या आजूबाजूच्या मुली सुद्धा बोलायला लागतात. म्हणजे जीवाने अगोदरच नंदिनीसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि हे त्या मुलींना देखील माहीत असतं, पण त्या नंदिनीला सांगत नाहीत. आता त्या म्हणतात, हो नंदिनीताई, सगळं हे जीवादादानेच केलं आहे, ही सगळी सजावट देखील त्यानेच केली आहे आणि हे सरप्राईज प्लॅन त्याने आधीपासूनच तुझ्यासाठी केलं आहे. आता इथे आनंद निवासमधीलच एक ताई म्हणते, आणि हे सगळं प्लॅन केलं आहे ते तुला सांगायचं नाही असं आम्हाला जीवादादाने सांगितलं होतं. आता नंदिनी म्हणते, अच्छा तुमचं असं प्लॅन होतं का, मग तुम्ही मला का म्हटलात की मी येणार नाही म्हणून. त्यानंतर जीवा म्हणतो, अगं तुला अगोदर रुसलेलं आणि नंतर हसताना मला पाहायचं होतं, तू चिडलेली असतानाच तुला सुखद धक्का मला द्यायचा होता, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे, हो ना. त्यानंतर सगळ्याच त्या मुली हो हो असं म्हणतात. आता तिथलीच आनंद निवासमधील एक ताई म्हणते, जपूनच जीवा दादा नाहीतर नंदिनी ताई जर जास्त चिडली तर पुन्हा हसणार नाही. आता ते ऐकून जीवा म्हणतो, नाही नाही नाही, आता नंदिनी जास्त चिडेल असं मी वागणारच नाही ना. आता नंदिनी म्हणते, अच्छा असं म्हणत सगळेच हसायला लागतात. आता जीवा म्हणतो, बाय द वे नंदिनी, मी हे आनंद निवासचं स्ट्रक्चर स्वतः बनवलं आहे बरं का. आता ते स्ट्रक्चर पाहून नंदिनी म्हणते, सगळं ठीक आहे तुम्ही बनवलं आहे, पण अति उत्साहामध्ये तुम्ही आनंद निवासचा एक मजला जास्त वाढवला आहे. आता जीवा म्हणतो, अगं हो, मला माहित आहे ते एक मजला वाढवला आहे, मी आनंद निवासचं भविष्य बघितलं आहे आणि तसंही आपण दोघं मिळून आनंद निवासचा एक मजला वाढवूया असं म्हटल्यानंतर सगळेच आनंदाने हसायला लागतात. आता इथे जीवा आल्यानंतर आनंद निवासमध्ये खूपच आनंद व्यक्त होत असतो, सगळेच खूप खुश असतात. आता इथे बाहेर मात्र बुलडोजर आलेला असतो. आता आनंद निवास पाडण्याची तयारी सुरू झालेली असते. आता इथे नंदिनी म्हणते, आपण केक कापूया. त्यानंतर केक कापणारच असतात तेवढ्यातच जीवाला फोन येतो पार्थचा. आता इथे जीवा पार्थ सोबत बोलण्यासाठी थोडा वेळ बाहेर जातो. आता पार्थ सांगत असतो, अरे घरी क्लायंट्स आले आहेत आणि त्यांना भजी खायची आहे, चहा प्यायचा आहे. त्यानंतर जीवा म्हणतो, अरे मी इथे आनंद निवासमध्ये नंदिनी सोबत आहे, मी घरी नाही येऊ शकत. तेवढ्यातच आता इथे नंदिनी तयारी करतच असते. आता इथे ते क्लायंट्स येतात ज्यांनी जागा आनंद निवासची विकत घेतलेली असते आणि ते नंदिनीवर दादागिरी करायला सुरू करतात. आता ते क्लायंट्स नंदिनी समोर येतात आणि नमस्कार असे करतात. नंदिनी पण नमस्कार म्हणते.
म्हणते. आता नंदिनी म्हणते सॉरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही. त्यावेळेला ते म्हणतात तुम्ही मला ओळखलं नाही, ठीक आहे मी ओळख करून देतो, मी आजपासून या आनंद निवासचा मालक आहे. आता इकडे जीवा पार्थ बरोबर फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त असतो. तेवढ्यातच इकडे ते क्लायंट्स नंदिनीला म्हणत असतात तुम्हाला ही आनंद निवासची जागा आत्ताच्या आत्ता खाली करावी लागेल. आता नंदिनी तर पूर्ण हादरूनच जाते, खूप टेन्शन मध्ये येते. आता नंदिनी म्हणते अहो तुम्ही असं कसं म्हणताय, ही जागा रिकामी करावी लागेल. त्यावेळेला ते क्लायंट्स म्हणतात मी अगदी शांतपणे तुम्हाला सांगत आहे, ही जागा तुम्ही आत्ताच्या आत्ता खाली करा. आता नंदिनी म्हणते 1 मिनिट, शांतपणे सांगतोय म्हणताय आणि सरळ सरळ दादागिरी करताय तुम्ही आमच्यावर. आणि ही जर जागा आम्हाला खाली करायची असती तर शिरीष काकांनी आम्हाला तसं सांगितलं असतं, तसं त्यांनी मला काहीच सांगितलेलं नाही. सकाळीच त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं आहे, त्यावेळेला ते मला असं काहीच बोललेले नाही. आता ते क्लायंट्स पुन्हा नंदिनीला बोट करून बोलत असतात. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि म्हणतो नंदिनी काय झालं आहे, काय चाललंय. आता नंदिनी म्हणते हे बघा ना जीवा, हे काय म्हणतायत, हे म्हणत आहेत ही आनंद निवासची जागा यांनी विकत घेतली आहे आणि ही जागा आता त्यांची आहे, ही जागा आपल्याला आत्ताच्या आत्ता खाली करायला सांगत आहेत हे. आता हे ऐकून जीवा देखील चांगलाच चक्रावतो. आता जीवा म्हणतो काय आत्ताच्या आत्ता रिकामी करावी लागेल म्हणजे काय, गेली 10 वर्ष झालं रेंटवर ही जागा यांनी घेतली आहे. आता ते क्लायंट्स म्हणतात रेंट पिरियड आजच संपला आहे. त्यावेळी नंदिनी म्हणते अहो हो सर तुम्ही बरोबर बोलताय, पण गिरीश काका बाहेर गेलेत, ते आल्यानंतर रेंट कालावधी आम्हाला वाढवून देणार आहेत. आता हे ऐकून ते क्लायंट्स म्हणतात तुम्ही तुमच्या काकांशी काय बोलला आहात, याने मला काहीच फरक पडत नाही. ही जागा आता मी विकत घेतली आहे आणि या जागेचा आता मी मालक आहे आणि या जागेचे कागदपत्र ही आहेत, तुम्ही पाहून घ्या. आता जीवा ती कागदपत्र पाहतो तर खरंच ती जागा विकत घेतलेली असते. आता जीवा नंदिनीला म्हणतो तू अगोदर शिरीष काकांना फोन लाव. नंदिनी हो म्हणते आणि शिरीष काकांना फोन लावते तर ते काही फोन उचलतच नाही. आता इथे नंदिनी म्हणते अहो ते नेमके फोन उचलत नाहीयेत. त्यावेळेला ते क्लायंट्स म्हणतात तो तुमचा प्रॉब्लेम आहे, मला काही सांगायचं नाही, ही जागा आत्ताच्या आत्ता खाली करावी लागेल, सामान बांधायला घ्या, मी बुलडोजर घेऊन आलो आहे ही जागा रिकामी करण्यासाठी. आता हे ऐकून तर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता नंदिनी म्हणते बुलडोजर घेऊन आला आहात. आता नंदिनीला काही कळायचंच बंद होतं आणि आजचा भाग इथेच संपवला आहे. आता पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की नंदिनी रडत जीवाला म्हणत असते तुम्ही ज्या कागदपत्रावर सही केली तो कागद आनंद निवासच्या जागेचा होता, हे तुम्ही का पाहिलं नाही. आणि हे सगळं चाललेलं असतं त्यावेळेला भास्कर काका देखील तिथेच असतात. आता बुलडोजर घेऊन आनंद निवास पाडण्यासाठी लोक येतच असतात आणि त्या बुलडोजरच्या पुढे नंदिनी पळत जाते. हे पाहून जीवा नंदिनी असं जोराने ओरडतो. आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. आता हा बुलडोजर कसा आणि कोण थांबवणार आहे तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत.